भाजपानं त्यांना बराच निधी वाटपाची सुद्धा जबाबदारी दिली होती, परंतु त्यांनी त्यातला एकही रुपया आष्टीला निधी म्हणून दिला नाही. त्यांना आत्ती मतदारसंघ जर राखीव झाला तर आपल्याला पुढे कुठल्या मतदारसंघात उभारावं लागतोय, त्या मतदारसंघात निधी नेऊन त्यांनी वाटलं. काय कुठला पक्ष चांगला आहे? आता काय भाजपच पक्ष चांगला आहे. काय का सगळे भाजपच का? भाजपनं काम केलंय आमचं मुस्लिम समाज यशवंत त्यांनी दर्यासाठी यासाठी 20 लाख रुपये दिले ते. खऱ्याला द्या अखबार निवडून, खऱ्याला दिलं निवडून, जग गेला ते पुन्हा आष्टीत अजून नाही ते पल्ला पांगळावर. काय जास्त बोललोय आम्ही तरकारीवरच व्हायरसची फक्त रोग पड काय कर काय काय शेतच काय राहील नाही. सोडून देऊन तर कुठं जावं, सोडाय येत नाही, धराय येत नाही. सोडलं तर पळतंय, धरलं तर चावतंय म्हणल्यासारखं झालंय. काय ना त्याच्या बोलायचं मी त्यांच्या संग बोलतो, तुमच्या संग आधी बोलतो. इकडे भाजपमध्ये समाधान शेळके, इकडे विजयराय डोंगरे राष्ट्रवादी घड्याळमधून उभं राहिले. पक्ष रोज इकडे जातो, एक इकडे जातो, कसं काय ठरवलं? बरं, आता ही विजयराय डोंगरेकडे गेल्यामुळे काय राष्ट्रवादीमध्ये आता अकबर याच्याकडे बरं वाटतं, भाजप बरं वाटतोय का राष्ट्रवादी बरं वाटतोय? नाही, आम्हाला तसं साधू केंद्रात भाजप आहे सध्या आणि राज्यात बी भाजपचं सरकार आहे. मग आपला फायदा कुठेकडे राहिल्यावर जास्त होईल. पंचायत समितीला तर काय 100% मदनदादा येतीलच, कारण ते माणूस निस्वार्थ आहे. कुठल्याही आडी मंडळीला एकाही माणसाचं असं नाही. परिषदला शेळके आहे ना, कोण शेळके, समाधान शेळके. तिकडे बी एवढं मोठं विजयराय डोंगरे उभं राहिलेत की. तर डोंगर काय इकडे 10 वर्ष झालं रस्ता इकडे आहे घालून नुसतं खडकानं चालतोय. केलं नाही तुम्ही गेला ना चल डोंगरे कुठे डोंगरेकडे आता काय मुलकाचं आहे घालून. काय 5 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष त्यांच्याच मागं होतं. प्रणिती शिंदेला म्हणलं होतं की बाबा ताई पाणी बंद व्हायला लागले, तुम्ही पुढं काहीतरी करा, पाणी सोडायला लावा. तर त्या म्हणल्या माझ्या हातात काहीच नाही. खासदार होते की खासदार असून सुद्धा आम्हाला पाणी मिळालं नाही. विजयदादा असताना त्यांनी कुठलाच विकास आमच्याकडे केलेला नाही. रस्ता असतील किंवा पाणी वगैरे काय असतील, 10-12 कोटी काम आणले म्हणते की. तुमच्या घराला आणले असतील, आमच्या नाही. तुमच्या प्रपंचासाठी तुम्ही काम आणले, आमच्यासाठी आणलेली नाही काय जनतेसाठी. एका फोनवरती आम्हाला पाणी पोहोचवतंय, मग आम्ही निवडून येणार देणार ना समाधान शेळकेला आणि मदनसिंह पाटलांना. काय करताय राजकारणानं? राजकारण असले राजकारण कोणी बी येऊ द्या. काय कोण कुठे बी जाते, कोण कुठे बी यायला लागले. कुठला बी नेता स्वार्थ निवडून येतो, स्वार्थ करतो, काय बी बोलतो, पण स्वार्थी बनतोय. खरंय खरंय. आमकं करीन मी, तेमकं करीन म्हणायचं, कोणी उमरून यायचं. निवडून दिला, सत्तेवर गेला की स्वार्थी बनला. काय म्हणतो आता? जिल्हा परिषदला पूर्ण भाजप आहे. भाजप कारण 35 वर्ष झालं लोक एकाच व्यक्तीला कंटाळलेले आहेत आणि 35 वर्ष एकत्र राहून त्यांनी विकास पण काय असा केलेला नाही. शेळके आणि पंचायत समितीला मदनदादा पाटील उभारले आहेत. कसं आहे कार्य त्यांचं? मदनदादाचं कार्य सगळ्या गावाला माहिती आहे. आमदार यशवंत माने साहेबांनी काम केलेलं. कारण आष्टी उपसा सिंचन योजना होईल का बदल यंदा? मग बदल होईल का असं म्हणायचंच नाही, बदल घडणार आहे. कारण जनतेला रोज बटाट्याचं वांग्याचं कालवून खाऊ वाटत नसतं. एक दिवस तर हॉटेलात जाऊन जीव वाटतं. काय काम करा शेतकरीच काय परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये पंचायत समिती? काय चांगले आहेत, कुणासाठी चांगलं आहे? भाजपसाठी. भाजप का? लोक बायचीला पैसे देते ना, लाडकी बहीण. विजयराव डोंगरेंनी मला एक शब्द सोडला की बाबा हे आमचं काम नाही पाणी सोडायचं. मग सभापती असल्यानंतर त्यांनी पाणी द्यायचं का नाही? हे कुठलं चांगलं, भाजप पक्ष चांगला का राष्ट्रवादी? आता तफावत काढली तर भाजप चालू म्हणजे बरं आहे. बरं आहे. इकडे मग उमेदवार मग भाजप यायला पाहिजे का? डोंगरे देखील आता भाजपमध्ये होत्या, तर राष्ट्रवादी काय केले मग परत? त्यांचं राजकारण मुळात त्यांच्या स्वार्थासाठीच आहे, त्यांचं लोकांसाठी राजकारणच नाही. गावात भाजप हे पक्ष, भाजप म्हणते राष्ट्रवादी कोण आहे ती का नाही ती? राष्ट्रवादी विषय नाही, पण पुढे तुल्यबळ आहे ती. नाही विजयराज तुल्यबळ होते की पहिल्यापासून तुल्यबळच होते ते आतापर्यंत. पण त्यांनी विकास काय केला इथला? जिल्हा परिषदचे ते बांधकाम समितीचे सभापती होते, त्यांनी विकास काहीच केला ना. आम्ही त्यांना निवडून दिले ना आतापर्यंत. शेळके म्हणून आहेत, दुसरीकडे विजयराय डोंगरे म्हणून आहेत. शेळके भाजपकडनं आहेत, विजयराय डोंगरे राष्ट्रवादी गटाकडून आहेत. कमळ का लय वाटोळ केलं म्हणते कमळानं भाजपनं? केलं नाही. काय काय केलं तुम्हाला? काय ठरवलंय तुम्ही आता?
यंदा भाजपलाच देत आम्ही ठरवायची काहीच गरज नाही बाहेर टाकते भाजपला मत आता सध्या समाधान शेळके जिल्हा परिषदला आणि तालुका पंचायतला दादा काका का किंवा घरगुती भांडणं जर त्यांच्याकडे घेऊन गेलं तर ते प्रामाणिकपणे योग्य प्रकारे न्याय देणारी व्यक्ती आहे. 10 वर्ष बिनविरोध ते तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होते. नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण ज्या त्या भागातला आपण नागरिकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच अनुषंगाने मी आता आष्टी जिल्हा परिषद गटातील आष्टी या गावात आहेत. तिथे काही नागरिक आहेत. आपण नागरिकांच्या मनातील आपण भावना देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सरकार जरा पलीकडे थोडं. बर, नाव काय आपलं? बाळासाहेब पाटील. काय परिस्थिती आहे जिल्हा परिषदची? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामध्ये आम्ही राहतो. बर, या गटाचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून हा. आम्ही यावेळेला हा विचार करतो की ज्यांनी ज्यांनी या प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न यापूर्वी केलेले आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. कोणी त्या केलेलं आहे? दिवशी आमदार यशवंत माने साहेबांनी काम केलेलं आहे. बर, कारण आष्टी उपसा सिंचन योजना हा. तलावामध्ये पाणी सोडण्याचं काम असेल, उपसा सिंचनच्या शेतकऱ्याला पाणी मिळवून देणे. आमच्या गावामधून रेल्वे गेलेली आहे. रेल्वे पुलाच्या आणि रेल्वेच्या पश्चिमेकडील जो भाग आहे त्या भागातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा अतिशय कमी प्रमाणात मिळतो. 3 तास 4 तासापेक्षा जास्त मिळत नाही. तो प्रश्न घेऊन आम्ही यशवंत माने यांच्याकडे गेलो असता. काही शेतकरी गेले होते. त्या शेतकऱ्यांना तो प्रश्न सोडवण्यासाठी त्याने अनेक निधीची तरतूद केलेली आहे. तो प्रश्न त्यांनी मार्गी लावलेला आहे. म्हणून आम्ही यशवंत माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचं ठरवलंय. आम्हाला कोण आहे जिल्हा परिषदेचे उमेदवार कोण आहेत? जिल्हा परिषदसाठी समाधान शेळके म्हणून आहेत आणि पंचायत समितीसाठी मदन पाटील म्हणून आहेत. कसं आहे, मदन पाटील समजा यांचं मदन ते- पाटील या गावचे माजी सरपंच आहेत हा. आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी गोरगरिबांची भरपूर कामं केलेली आहेत. घरकुलाचे प्रश्न असतील, शेतात रस्त्याचे प्रश्न असतील आणि ते असे माणूस आहेत ते निर्व्यसनी आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळं कुणाची शेताची जरी भांडणं असतील किंवा घरगुती भांडणं जर त्यांच्याकडे घेऊन गेलं तर ते प्रामाणिकपणे योग्य प्रकारे न्याय देणारी व्यक्ती आहे. 10 वर्ष बिनविरोध ते तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होते अच्छा, आष्टीमध्ये. तर त्यांच्याकडे सर्वसामान्य जनता हा एक संत माणूस आहे, सज्जन माणूस आहे असं म्हणून पाहतात. त्याचा कुठं आता पंचायत समितीला फायदा होईल त्यांचा? हा नक्की त्याचा तो भरपूर फायदा होणार त्यांना. एकीकडे आता भाजप आहे, तिकडे शिवसेना, राष्ट्रवादी सगळे एकीकडे आहे, ते एक झालेले आहेत. मग काय वाटतं, तुल्यबळ अशी लढत होईल वाटतं? लढत तोडेवर होईल असं वाटत नाही आम्हाला. कारण मदन पाटला टक्कर देणारा माणूस काय म्हणजे टक्कर देईलच असं नाही. कारण मदन पाटलाचं काम पूर्वीपासूनच आहे आणि आता जे त्यांच्या विरोधात उभा राहतात त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. पण ते कोणीतरी सांगितले तर उभा राहतात आणि कोणीतरी सांगितलं तुम्ही बसतात तर ते बसतात. अशा पद्धतीचे नेते आहेत. त्यांचं स्वयं म्हणून असं काही नाही. पण मदन पाटील हे राजन पाटलाचे पूर्वीपासूनचे खंदे समर्थक आहेत. विजयराज डोंगरेंचं बी काम अर्थसभापती होते, त्यांनी पण काम भरपूर केलं असं सांगितलं जातं. मग मी आतापर्यंत जरा अभ्यास केला, पाहिलं. विजयराज डोंगरे हे गेल्या वेळेला जिल्हा परिषद अपक्ष निवडून आले आणि परत ते भाजपामध्ये गेले आणि भाजपानं त्यांना बराच निधी वाटपाची सुद्धा जबाबदारी दिली होती. परंतु त्यांनी त्यातला 1ही रुपया आष्टीला निधी म्हणून दिला नाही. त्यांना आष्टी मतदारसंघ जर राखीव झाला तर आपल्याला पुढे कुठल्या मतदारसंघात उभं राहावं लागतोय त्या मतदारसंघात निधी नेऊन त्यांनी वाटला. उदाहरण कुठल्या मतदारसंघ? ते त्यांना ज्यावेळेला तो कुरुळ विभाग होता, आमच्या विभाग होता, ह्या भागामध्ये आपल्याला तिकडे जाऊन एखाद्या वेळ उभं राहावं लागणार आहे असं वाटलं म्हणून त्यांनी त्या भागामध्ये निधी नेला. ह्या भागामध्ये त्यांनी आपलं राजकारण कसं टिकून राहील फक्त त्यांनी असंच पाहिले. विकास हा त्यांचा करावाच लागतो हे त्यांनी कधी पाहिलं नाही असं मला वाटतं. बाकीचं त्यांचं काय असेल. सध्या आमदार जसं पाहिलं गेलं तर आता यशवंत माने आणि आमदार विद्यमान राजू खरे, काय वाटतंय तो दोन आहेत? आम्हाला असं वाटायला लागलं की फार मोठी चूक केली मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं आणि मला एकट्याला नाही सगळ्या जनतेला असं वाटतं की आपण जे आमदार जो निवडला तो फार पडे चुकीचा. कारण तो जो आमदार जो निवडला गेलेला आहे ना तो केवळ भावनिक भयंकर भावनिक झालं होतं त्यावेळेचं वातावरण. आणि दुसरी गोष्ट काही प्रश्न मोहोळ तालुक्यातले वर आले होते त्या प्रश्नाला सुद्धा लोकांनी जोडीची तक्ती दिली आणि त्यामुळं हा अपघाताने निवडून आलेला माणूस आहे, हा कामाचा माणूस नाही. तुमचं काय मत आहे? नाही बोलता येते. तुमचं नाव सांगा मला. शहाजी मिवाकडे बर, कोण आहे जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार? समाधान शेळके हा, आणि मदन पाटील. बर, काय वाटतं आता? मदन पाटील चांगल्या मतानं चांगलं होणार त्यांचं. मदन पाटील का? मदन पाटील मग का? जेव्हा फोन करेल तेव्हा जागेवर पोच असते. जर आजचा असो दिवसा असो कवा काय अडचण येईल तेव्हा जागेवर येते आमच्याकडे. विजयराज डोंगरे का गेल ना? नाही आम्हाला पहिल्यापासून आम्ही ते इकडेच असल्यामुळे बर, नको विजयराज डोंगरे नको मग यंदा?
हा आमचा आणि त्यांचा काय विषयच येत नाही. इकडे तुम्ही इकडे या. नाव सांगा मला. मनोज पाटील मनोज पाटील. काय करता? शेती करतो. शेती. काय आहे? वास्तविक पाहता आता जिल्हा परिषद पंचायत समिती कॅमेरा तिकडे आहे. काय एकंदरीत चित्र काय? एकंदरीत चित्रमध्ये आता सगळं भाजपमय वातावरण निर्माण झालेलं आहे. भाजपला विरोध आहे म्हणजे की भरपूर जणांचा शेतकऱ्यांचा वगैरे विरोध आहे म्हणजे. भाजपला विरोध होता, कधी होता? मागच्या 10 वर्षापूर्वी होता. पण या केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जसं भाजपचं सरकार आलेलं आहे हा. तेव्हापासून जे विकासाची गंगा त्यांनी या खेडोपाडी ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये हा. ही सुरू केलेली आहे. हे बघून सर्व जनता आता भाजपमय झालेली आहे. लाडक्या बहिणीचे पैसे असतील, सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना जिल्हा काय परिषद पाहिजे? काय म्हणतो आता? जिल्हा परिषदला पूर्ण भाजप आहे. भाजप. कारण 35 वर्ष झाले लोक एकाच व्यक्तीला कंटाळलेली आहेत आणि 35 वर्ष एकत्र राहून त्यांनी विकास पण काय असा केलेला नाही. पण त्या प्रस्तावित अर्थ बांधकाम सभापती होते की त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे. त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी झाले. अर्थ बांधकाम समिती सभापती विकास कुठे झाला तो बघा. त्यांच्या घरी झाला का गाव ग्रामीण भागामध्ये खेडोपाडी झाला हा बघा. तुम्ही आज पत्रकार म्हणून तुम्ही रस्ते फिरता, गावोगावी फिरता, पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत. यंदा काय तुम्ही ठरवलंय? यंदा आम्ही भाजप. का पलीकडे जरा नाव सांगा मला आपलं. धीरजसिंह पाटील. काय वास्तविक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता एकंदरीत पाहिलं गेलं तर आता सध्या समाधान शेळके जिल्हा परिषदला आणि तालुका पंचायतला दादा काका. का का म्हणजे माणूसच तसा आहे ना दादा काका. सरपंच दादा काका म्हणजे कोण? मदनसिंह पाटील. हा. ते सरपंच होते त्यावेळेस कोणाच्या नड अडचणी असतील काय असतील हा. तर स्वतः जाऊन ते समोर जाऊन स्वतः सोडवायचे हा. आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष पण होते. त्यावेळेस पण असं कोणाच्या अडचणी असतील काय असतील तर दोन्ही पार्टीचा विचार घेऊन ते सगळं सामोपचारण मिटवत होते. आणि आणखीन सांगायचं झालं तर आम्ही आमच्या भागात पाणी नाही म्हणजे पूर्ण असं कोरडवाहू आहे. आम्ही वड्याच्या पाण्यासाठी प्रणिती शिंदेकडे गेलो. हा. प्रणिती शिंदेकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला पाणी नाही, आमच्या वाड्याला पाणी सोडा. हा. पाणी आलं गिड्डेवाडीपर्यंत. आम्ही गिड्डेवाडीपर्यंत पाणी आल्यानंतर आम्ही रात्रभर पळालो कॅनलवर का तर पाणी आम्हाला पुढे येईल म्हणून. हा. पण पुढे येण्याऐवजी प्रणिती शिंदे आल्यानंतर आम्ही त्याचा सत्कार केला की पाणी पाठीमागं बंद झालं. बंद. आम्ही प्रणिती शिंदेला म्हणलं होतं की बाबा ताई पाणी बंद व्हायला लागलंय, तुम्ही पुढे काहीतरी करा, पाणी सोडायला लावा. तर त्या म्हणल्या माझ्या हातात काहीच नाही. खासदार होते किती? खासदार असून सुद्धा आम्हाला पाणी मिळालं नाही. मग खासदार असून तर काय उपयोग आहे. मग ह्याच्या अगोदर काय झालं, मदनसिंह पाटील हे सरपंच नव्हते, बाळराजे पाटील हे कुठल्या पदावर नव्हते. तरी आम्ही मदन पाटलांना म्हणजे दादा काकांना सांगितलं की बाबा आम्हाला वड्याला पाणी पाहिजे. वड्याला पाणी आलं तर आमच्या विहिरीला पाणी वाढेल, आमचे गुरं ढोरं जगतील, शेतात पाणी प्यायला होईल, आम्हाला विहिरीला पाणी येईल थोडंफार. तेवढं म्हणल्यानंतर दादा काकांनी बाळाराजेंना फोन केला, भाऊसाहेबांना फोन केल्यानंतर त्यांनी कुठली सत्ता नसताना त्यांनी पाणी सोडलं. 2-3 वेळेस त्यांनी सत्ता नसताना आम्हाला पाणी पोच केलं वाड्याला. त्याच्यावर काय आमच्या विहिरींना पाणी वाढलं, आमची गुरंढोरं जगली, थोडंफार बागायत झालं. मग आता अशा माणसाला निवडून द्यायचं की हे असल्या बुरट्या निवडून द्यायचं हे तुम्हीच सांगा. आता तुल्यबळ लढत आहे म्हणजे विजयराय डोंगरे अर्थ बांधकाम सभापती होते. विजयराज डोंगरेंना पण म्हणालो होतो मी दादा की बाबा ते सभापती होते त्यावेळेस. मी म्हणालो होतो दादा बाबा पाणी आमच्या वाड्याला पाणी सोडा. तर दादांनी काय सांगितलं, विजयराज डोंगरेंनी काय सांगितलं, बघू म्हणाले. मी म्हणलं बघू नाही, आम्हाला पाणी पाहिजे, पाणी आम्हाला द्यावंच लागतं तुम्हाला. तर विजयराज डोंगरेंनी मला एक शब्द सोडला की बाबा हे आमचं काम नाही पाणी सोडायचं. मग सभापती असल्यानंतर त्यांनी पाणी द्यायचं का नाही हे तुम्हीच सांगा. आता मग आम्ही जायचो कोणाकडे. तर बाळराजांना नंतर फोन केल्यानंतर इथून फोन केला आष्टीतून यशवंत तात्यांना आणि बाळराजांना. यशवंत तात्या म्हणले ठीक आहे, म्हणले तुमच्याकडच्या शेतकऱ्यांना आम्ही पाणी पोच करतो. एका फोनवरती आम्हाला पाणी पोच होतंय. मग आम्ही निवडून यांनाच देणार ना, समाधान शेळकेला आणि मदनसिंह पाटलांना. त्या बाकीच्या बुरट्यांना सटरपटरला निवडून कशाला द्यायचंय. नाव काय आपलं? गाव सांगा कुठलं आहे?
भास्कर पवार गाव सांगा. गिड्डेवाडी. गिड्डेवाडी मग तुम्ही ह्या जिल्हा परिषद गणात येत आहे. काय परिस्थिती आहे? परिस्थिती तुम्ही बी आता समाधान शेळके म्हणून नका. नाही, समाधान शेळके म्हणू नका म्हणण्यापेक्षा नुसती उमेदवारी जाहीर झाल्यापासून समाधान शेळके जिंदाबाद आहे. का? कारण ह्या भागातला पंचायत समितीचा सभापती विजयदादा असताना त्यांनी कुठलाच विकास आमच्याकडे केलेला नाही. रस्ता असतील किंवा पाणी वगैरे काय असतील 10-12 कोटी काम आणले म्हणते की. तुमच्या घराला आणले असतील, आमच्या नाही. तुमच्या प्रपंचासाठी तुम्ही काम आणले, आमच्यासाठी आणलेली नाही काय, जनतेसाठी. आणि एक काम दाखवा, जनतेसाठी काय काम आणलं हे तुम्ही समोर दाखवा. नुसतं कोरडा नारळ फोडायचं, उद्घाटन करायचं आणि घरी जाऊन बसायचं, ह्याच्या उपर काय केलंय? आणि तुम्हाला फक्त 4 टाळकी पाहिजे ती जवळ. तेवढ्या 4 टाळक्याविषयी विकास होत नसतो. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या जनतेचे काही प्रश्न असतील त्याच्यावर तुम्ही ही केला पाहिजे, निवाडा. मला काय म्हणायचं, भाजपने तो बांधकाम सभापती दिला असताना देखील आता राष्ट्रवादीची वेळ का आली? आता हे कसं आहे, मालकाचा आणि त्यांचं अंतर्गत काय असेल वादविवाद, त्याच्यामुळे ह्यांनी पक्ष बदलायचं. पण जनता एवढी अडाणी नाही की तुम्ही माकडावून उड्या कोणीकडे बी हाणणार, तशी जनता हाणू शकत नाही. आम्ही पहिल्यापासूनच एकनिष्ठ भाजप सेनेची माणसं आहे आणि ज्यावेळेस सभापती राष्ट्रवादीत होतं त्यावेळेस सुद्धा आमच्या गिड्डेवाडीतनं 100-150 मतं आम्ही भाजप सेनेला देत होतो आणि देणार बी आहे. त्याच्यामुळे आम्ही भाजपमध्ये समाधान शेळके असले काय, मदनदादा असले काय, आम्ही त्यांना शिक्का हाणणार आहे. आणि त्यांच्या ठिकाणी दुसरा जरी उमेदवार भाजपनं सेनेने दिला तरी बी आम्ही त्यांचंच आहे. होईल का बदल यंदा? मग बदल होईल का असं म्हणायचंच नाही, बदल घडणार आहे. कारण जनतेला रोज बटाट्याचं आणि वांग्याचं कालवून खाऊ वाटत नसतं. एक दिवस तर हॉटेलात जाऊन जीव वाटतं. तसंच राजकारणात बी झालेलं आहे आता. तसं माझं तर वैयक्तिक भाजप सेनेवरच प्रेम आहे आणि मी त्यालाच मत देणार आहे. हा, घडवतील म्हणा बदल यंदा. 100% समाधान दादा आणि मदन दादा. काय नाव आहे आपलं? माझं नाव सनीराज प्रदीप पाटील आहे. काय परिस्थिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आम्ही यंदा भाजपला मतदान देणार. सगळे भाजपच का? भाजपला का देणार आहे तुम्हाला महत्वाचा विषय सांगतो. आम्हाला भाजपला मतदान आम्ही यासाठी देणार आहे की त्यांनी आमचा महत्वाचा जो मराठा आरक्षणाचा विषय होता तो 100% त्यांनी मार्गी लावलाय. त्यामुळं आम्ही यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाला आम्ही काम करणार आहे. हो. पंचायत समिती जिल्हा परिषदले आपले उमेदवार कोण आहेत? उमेदवार आमचे इथले फक्त पंचायत समितीला मदनदादा पाटील आणि समाधानदादा शेळके आहेत. हो. विजयराज बी तेवढे तुल्यबळ आहेत. नाही, विजयराज तुल्यबळ होते की पहिल्यापासून तुल्यबळच होते ते आतापर्यंत. पण त्यांनी विकास काय केला इथला? जिल्हा परिषदचे ते बांधकाम समितीचे सभापती होते, त्यांनी विकास काहीच केला ना. आम्ही त्यांना निवडून दिले ना, आतापर्यंत दिले नाहीत, मतं दिलेत आम्ही त्यांना, पण त्यांनी आलेच नाहीत, काही कामच केले नाहीत ना त्यांनी. आता होईल का बदल यंदा? बदल 100% होणार. बदल 100% होणार. भाजपचा आम्ही झेंडाच फडकवणार आहे आम्ही. का महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो. आम्हाला महत्वाचा विषय म्हणजे काय माहिती आहे का, आता जे तालुका पंचायतला मदनदादा पाटील जे आहेत ते निस्वार्थी भावनेचे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाण्याचा प्रश्न असेल, डेपोची कामं असतील, पोलीस स्टेशनची कामं असतील, ती जागच्या जागेला त्यांनी आतापर्यंत कामं केलेली आहेत. त्यामुळं त्या माणसाला आम्ही निवडूनच देणार. हो हो. एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर आपण काही नागरिकांचा आपण कौल जाणून घेतोय. चला आपण त्या भागातले काय असेल ते आपण त्यांचं देखील कौल जाणून. बोला की. व्यवस्थित झालंय का? मी थांबा इकडे हे सरका पलीकडे जरा तुम्ही पेशंट दुकानदार आहे. काय परिस्थिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती? तुम्ही भाजप म्हणून नका माहिती झालं ना. भाजप म्हणण्यापेक्षा कसं आहे माहितीये का, माणूस कोण आहे. बर. भाजप तर आहेच. सगळ्यात महत्वाचं माणसाकडे बघून मतदान केलं पाहिजे. पक्षाला तर बघायचं आहेच वरच्या लेवलला, पण खालून बाबा आपलं सर्वसामान्याचं काम करणारा माणूस कोण आहे. एखाद्या कामासाठी जर आपण त्यांना कॉन्टॅक्ट केलं तो घराचा माणूस नाही येणार असावा. जिल्हा परिषदला समाधान शेळके एकीकडे आहे, विजयराज डोंगरे एकीकडे आहे. विजयराज डोंगरे यांचं नाव चर्चेत आहे, भरपूर चर्चेत आहे. चर्चेत आहे की, पण कसं आहे सध्या भाजप म्हणजे जास्त कमळाचं लोकांचं कल आहे, त्यामुळे त्याच्यावरच मतदान होणार. पंचायत समितीला काय होईल? पंचायत समितीला तर काय 100% मतदानदाता येतीलच.
कारण ते माणूस निस्वार्थ आहे. कुठल्याही आडीमंडळीला एकाही माणसाचं असं नाही की त्या व्यक्तीकडे गेलेत आणि काम केलं नाही, असं नाही कधी जाणवलेलंच नाही सर्वसामान्य माणसांना. तर मग तो किती गरीबातला असू द्या, कोणाचा असू द्या ना, कुठलं त्यांच्याकडे एखाद्या अडचणीनं माणूस जर अडचण घेऊन गेला, कुठलाही तो ह्या पक्षाचा आहे, तो त्याच्या मागे फिरला आहे, तो त्याला आहे म्हणून त्या बाजूने कधी त्यांनी तसे दिलेलं नाहीये. असं अजून तर गावात बाबा जे शंकामुक्तचं काम करत असतात. डोंगरे राष्ट्रवाद गेल्यामुळे काय फायदा काय तोटा? ते काय फायदा तोट्याचं काय, शेवटी हो का लोक माणूस बघूनच मतदान करणार आहेत, तिचं काम बघूनच करणार आहेत. पक्षाला बघून राहायचं सध्या हे नाहीयेच, माणसाकडेच बघून केलं जातंय. आज माणूस इकडे गेला तिकडे गेला तर माणसा मागच माणसं. नाव सांगा मला का आबा. काय करताय? काय करत होता तुम्ही पहिले? गँगमध्ये होतो. गँगमध्ये, रेल्वेमध्ये? बर. काय परिस्थिती आहे सध्या आता? काय नाही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्यात. कमळ का आले वाटोळ केलं म्हणते कमळानं भाजपनं? केलं नाही? काय काय केलं तुम्हाला? काय काय केलं तुम्हाला? काय आपलं रेल्वेवर पगार आहे काय? बर. कमळच का? ये एकदा गं. तुमच्या इथं बरं नाव सांगा मला. सतीश आदिनाथ सुळे. काय करताय? शेती शेती करताय. काय परिस्थिती एकंदर शेतीची अवस्था काय आहे? शेतीची अवस्था 100 रुपये खर्च केला की 70 रुपये उत्पादन होते. 30 रुपये तोट्यात जाते शेती. बर. काय करावं लागेल मग आता? काय बदल केला पाहिजे? काय शासनाची धोरणं बदलावं लागतील. खतं, औषधं, पोटॅशयुक्त जी खतं आहे ती सगळी महाग झालेली आहे ती. पुन्हा MSAB लाईटीच्या ही मोटरा जळाल्या. 800 रुपये किलो मिळणारी वायर आता 1300 रुपये किलोनं मिळते. महागाई वाढली. महागाई भरपूर भयंकर वाढली. लय महागाई वाढली. काय आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली, काय वाटतं एकंदरीत? एकंदरीत म्हणजे बघा आता सध्या जी उमेदवार योग्य आहे त्यालाच मतदान करायचं. कोण आहेत उमेदवार असे? अजून आमच्यापर्यंत ते पोचलंच नाही ना. मी सांगतो तुम्हाला, एकीकडे शेळके म्हणून आहेत आणि दुसरीकडे विजयराय डोंगरे म्हणून आहेत. शेळके भाजपकडनं आहेत, विजयराय डोंगरे राष्ट्रवादी गटाकडून आहेत. नाही, आम्हाला मतदान मागा आल्यानंतर कोणाची काय भूमिका आहे, कोण कुठल्या विषयावर भूमिका मांडतय समाधान शेळके मग ह्याचा विचार करून आम्ही मतदान करणार. भाजप बरं की राष्ट्रवादी बरं? तीच त्या उमेदवाराची भूमिका कुठल्या दृष्टीची चांगली आहे सांगितलं की समाधान शेळके हे भाजप. त्यांची भूमिका काय अजून आम्हाला कळाली नाही ना. बर. ती ज्या दिवशी सांगते काय भूमिका. कुठलं बरं वाटतं? भाजप बरं वाटतं का राष्ट्रवादी बरं वाटतंय? नाही, आम्हाला तसंच साधू केंद्रात भाजप आहे सध्या आणि राज्यात बी भाजपचं सरकार आहे. मग आपला फायदा कुठेकडे राहिल्यावर जास्त होईल? सत्ताधाऱ्याकडे होईल का विरोधात होईल? एकंदरीत सत्ताधाऱ्याकडे राहिले तर थोडं योजना. भाजप नाही, उमेदवार ठरवून आम्ही बोललोय. भाजप केंद्रात जर असलं, ऐका, जर विरोधातला पक्ष इथं निवडून आला, त्याच्यात तेवढी हिंमत जर असली विकास करायची विरोधात असून सुद्धा, आणि उमेदवार योग्य वाटला तर आमची काय अडचण आहे. कोण आहे योग्य उमेदवार? हे समोर आले शेळके की डोंगरे? नाही, त्यांची भूमिका ऐकून. तुम्ही सांगत नाही शेवटपर्यंत? आपल्याकडे काय नसते सांगायचं. सांगा त्यांची भूमिका ऐकून. नाव सांगा मला, आपलं काय नाव आहे? वर्धन चंद्रकांत. काय काय करतात? शेती करतो. शेती बरं आहे का? शेतीचा व्यवसाय बरं आहे का? शेती काय परिस्थिती आहे? शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे? काय भाव नाही तर काय नाही. नाही तर शेतकरी हालातच दिवस चालू आहे पण काय पहिल्यापासून तसंच आहे. आता काय बदल कधी होणार? बदल कसा व्हायचा? केला पाहिजे. कुणी करायचा? शासनानं करायचा का आपण? बर. मग आता काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्यात, काय वाटतं एकंदरीत? काय आता शेवटी जनतेचा कौल आहे. इकडे समाधान शेळके भाजप, इकडे राष्ट्रवादीनं विजयराय डोंगरे आहेत. कोण सरस ठरेल? का का आपण का का शेळके की डोंगरे?
आता काय तसं सांगू शकत नाही हो. अजून काय म्हणजे नाही. पक्ष कुठला चांगला, भाजप पक्ष चांगला का राष्ट्रवादी? आता तफावत काढली तर भाजप चालू म्हणजे बरं आहे. बरं आहे. इकडे मग उमेदवार मग भाजप यायला पाहिजे का? आता जनतेचा कौल आहे, शेवटी काय सांगू शकत नाही. बरं या इकडे. काय मला काय कळत नाव सांगा फक्त मला तर राहू द्या. नाव सांगा. महादेव शंकर सुळे. बर शेतकरीच हा काय जिल्हा परिषद पंचायत समिती काय होईल इकडे मिनिटा? त्याच्या बोलायचं मी त्यांच्या संग बोलतो, तुमच्या संग आधी बोलतो. इकडे भाजपमध्ये समाधान शेळके, इकडे विजयराय डोंगरे राष्ट्रवादी घड्याळमधून उभं राहिले. पक्ष रोज इकडे जातो एक इकडे जातो कसं काय ठरवलं. बर आता ही विजयराय डोंगरे इकडे गेल्यामुळे काय राष्ट्रवादीमध्ये आता एक वर्षातली याच्याकडे एक वर्षाकडे पैसे मागेल जायचं बर. असं होतं ना. त्यामुळे आपल्याला काय बोलावं. काय ठरवलंय मग तुम्ही? आता काय असेल ते काय कोण सरस ठरल? शेळके सरस ठरल का डोंगरे सरस ठरल? तसं काय सांगता येत नाही. विकास कोण करेल आपल्या गावात नाही, आष्टी गावात? काय कोणाचं नाव घ्यायचं. बर थोडं जरा तुल्य वलट असल्यामुळे जरा नाव घ्यायला लोक अडचण दपका लागले थोडं जरा. हा असं ना. आपण इकडे नाव सांगा मला. नाव शामराव व्यवहारी. बर शेतकरीच. शेतकरी शेतीच करतो. शेतीच. शेतीचं उत्पादन बरं आहे का आता? काय रोग सारखं पडते ते धानावर काय कुठल्याला खर्च करून खर्च निघाला तर शेतकऱ्यात जास्त खर्च आहे तर शेतीला. मजुरावर असल्यावर तर काहीच खरं नाही. बर काहीच खरं नाही, काहीच राहत नाही शेतकऱ्याला. हा. मजुराचं कांदा 1,500 आणि 1,600 रुपये काय शेतकरी राहते या. तरकारी जास्त वळलोय आम्ही. तरकारीवरच व्हायरस कुठं रोग पड काय कर काय काय शेतच काय राही नाही. हा. सोडून देऊन तर कुठं जावं. सोडाय बेत नाही, धराय बेत नाही. सोडलं तर पळतंय, धरलं तर चावतंय म्हणल्यासारखं झालंय. काय नाही खरं नाही, शेतीचं काय राहिलेलं नाही. हलकीना भारी सर्व्हिस असलेली लय चांगली, पण तिथंच सगळ्यांनी तीच करून ही तरी कुणी करायची? खरंय खरंय. मग जगाचा पोशिंदा कोणी सांभाळायचा एवढा? कोणी सांभाळायचं? जग सांभाळायचं शेतकऱ्यावर आहे जग. सगळं जी अन्न पाणी जी लागणार आहे ते नोकर वर्ग काय करणार आहे? शेतीवर अवलंबून आहे सगळ्याचं जीवन. आणि शेतीला मेन पाहिजे तसं दर नाही तर कुठल्याच मालाला. आणि दर असलं तरी परवडत नाही. उत्पादन कमी निघालेलं, रोगराई जास्त वाटते. पिशवीच्या 5,000 काय होईल एकंदरीत आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागलेल्या? तसलं राजकारण कळत नाही मला. राजकारणात अजिबात नसतं. माझ्यासारखं झालं भाजनातलं सांगा मला. बर नाव महाभारत त्यातलं काय त्यातलं सांगितलं. बर राजकारणात आपण पूर्ण आहे. पोरगा शिरलाय बरं. कशामुळे कशामुळे काय करताय राजकारणानं? कच करा नसले राजकारण कोणी बी येऊ द्या. काय कोण कुठे बी जाते, कोण कुठे बी यायला लागले. कुठला बी नेता स्वार्थ निवडून येस्तोवर स्वार्थ करतो. काय बी बोलतो पण स्वार्थी बनतोय. खरंय खरंय. हा अमकं करीन मी, तेमकं करीन म्हणायचं, कोणी उमरून यायचं. निवडून दिला सत्तेवर गेला की स्वार्थी बनला. असं आहे. हा तरी झाले होते सगळं. शेतकऱ्या कोण बघते सांगून जाईल. आता मारायला लागेल तरी लोक बघा ना ते. काय नाही मला सांगा ध्यान देत. आता कोण ध्यान देत नाही शेतकऱ्याकडं. नाही शेतकरी स्वार्थी बनतोय नेता कुठला बी उद्या निवडून. आता विजयराय डोंगरे राष्ट्रवादी भाजपमध्ये होते, परत राष्ट्रवादी हे गेले. मला कळत नाही. काय लोकांचा आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय ते आता आता काय नाव सांगा मला आधी. नाव तर सांगा सर. अशा प्रतिष्ठित माणसाला घ्यायचं असतं. तुमचं बी घेतोय मी ऐकत. आपलं नाव सांगा. माझं नाव माहिती नाही. काय मला माहित नाही. तालुक्याला कळू दे की लोकांना. कशाचं नाव सांगा तालुक्याला. काय तर चालू का पण काय एकंदरीत काय आहे? चित्र काय आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं? काय त्या क्षेत्रात आपण नाही. तिकडे कॅमेरा तिकडे बघा. नाही पण क्षेत्रात नाही आपण तर कॅमेरा नसलं तर तुम्ही ऐकून असाल की ऐकलं सुद्धा नाही. अजून काय चर्चेतच नाही कुठे तर. तिकडे तुम्ही जरा असं कॅमेरा म्हणतो चर्चेतच नाही कुठे तर. नाही तरी घेतो बराच म्हणायचं हे राजकारण तुम्ही ऐकत असाल का? काय नाही का विषय घेतला नाही अजून. म्हणजे डोक्यातच नाही विषय. पक्ष कुठला चांगला? भाजप चांगला, राष्ट्रवादी चांगला? अशी सुद्धा अजून अनुभवलं नाही. म्हणजे तुम्ही दबक काय लोक आष्टी गावली का दबकतील बोलायला? हा मला तर काय माहित आहे. होय कुठल्या गावात आहे तुम्ही? जाधवडे. जाधववाडीत आहे काय? हा या इकडे नाव सांगा आपलं. विजय कांबळे. शेतकरी
काय काम करा शेतकरीच का हा. काय परिस्थिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती काय चांगले आहेत कुणासाठी चांगलं आहे भाजपसाठी भाजप का ती लोक बायांशीला पैसे देते ना लाडकी बहीण हा बर हम्म. त्याच्यामुळं चांगलंच म्हणा बाया त्यांनाच मतदान राहील हा. त्यांना नाही तर पैसे मिळत नाहीत बर त्याच्या आशावर बाया आम्ही काय गाडी कोण पैसे कुठे मत टाकून टाकतोय. हा. हा. घरच्यांचं बायांचं घरच्याच मत मी काय आम्हाला पैसे मिळते 1,500 म्हणते हा. आम्ही त्यांनाच मत काय सांगू ना तुम्ही काय सांगू नका उमेदवार कोण आहे दादा आता हे दादा एक आहे कोण पंचायत समितीला मदन पाटील आहेत जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला याला शेळके आहे ना कोण शेळके समाधान शेळके हं. तिकडे बी एवढं मोठं विजयला डोंगरी उभं राहिलेत की आता डोंगर काय इकडे 10 वर्ष झालं रस्ता इकडे आहे घालून नुसतं खडकानं चालतोय केलं नाही तुम्ही गेला ना चल डोंगरे कुठे डोंगराकडे आता काय मुलका जाय घालून काय म्हणताय? 2 वर्ष 3 वर्ष त्यांच्या डोंगरांच्या माग तरी काय रस्ता नाही काय नाही इकडे तिकडे काय नाही किती वर्षापासून रस्ता रखडलाय 5 वर्ष झाले 5 वर्ष झालं हा तुम्ही डोंगरांनी किती वेळा गेलता त्या डोंगराकडे काय त्या डोंगरे आता जाईल घडी भरणं मग आता फिरवर मग आम्हाला मत टाका म्हणून त्याला दिसतेच रस्ता बर हा अवघड करते दिन जाते ते कुठं वेगळं बुजवते. वेगळं बुजवते पठ्ठ्याची वरची काम आणलं म्हणते की डोंगरे हा पठ्ठ्यावरीची काम आणलं कुठंही ती काम इकडे रस्ताच नाही आमच्याकडे तर आम्ही काय म्हणतो आणि तो बांधकाम सभापती होती किती अहो सभापती असून सुद्धा रस्ता नाही आता हे रोड मोठा सरकार चांगलं करते आता हेकडे कोण बघतच नाही हा ह्या इथनं तिथवर गेलं हे चांगला दिसतंय हा. आणि तिथनं मोहर गेल्यावर तुम्ही बघा वाडी होतोर यंदा काय ठरवलंय तुम्ही आता यंदा भाजपलाच देत आम्ही ठरवायची काहीच गरज नाही बाया टाकते भाजपला मत बर तुमचं काय मत आहे तेच मत आहे भाजप हा बायाला पैसे मिळते मग इकडे विजयराय डोंगरे भाजपमध्ये होते परत आता राष्ट्रवादी हे काय सगळं कुणीकडे खायला तिकडे पळती दिल्लीपासून गल्ली पत्र तेच चालू तेच चालू आहे हा. कुणाला कोणतं उमेदवार फॉर्म म्हणून मत द्यावं ही काही कळलं ना लोकाला निवडून आला की जातोय जातोय निघून पुन्हा काहीच नाही खऱ्याला द्या एक बार निवडून खऱ्याला दिलं निवडून जग गेला ते पुन्हा अजून इकडं आष्टीत नाही. आष्टीत अजून नाही ती पल्ला पांगळावर काय काय म्हणते ठीक आहे बरोबर म्हणते ते. कुठं आष्टी आहे त्याला माहितच नाही इलेक्शनच्या मोर टूर करायचं थोडं विषय झालं काम बंद झालं. काम बंद झालं लोकांना पश्चाताप होतोय का आता लय पश्चाताप आहे सर्वसामान्याला तर लय. आता त्या भावाकडे गेले ते भावा दत्तुरा 3 वर्ष 7 वर्ष झालं आमच्या इजेचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला कसं सांगू? डीपीचं काय सबस्टेशनचं काय सबस्टेशनचं. नुसतं आश्वासन देते ती. आश्वासन नुसतं देते ते आणि जावा तुम्ही झालं तुझं 5 काम. नारळ फोडले आणि 5 नारळ फोडलं आणि 10 नारळ फोडलं काय अहो आम्हाला 7 तासात 3 तास सुद्धा लाईट मिळत नाही 1 तास गेली की अहो, नाही. महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे बरोबर आहे पण आता आमच्याकडे फिटर आहेत फिटर खाली वर करायला आता कुठं आम्ही आहे का पैसे महाराष्ट्रात भरतोय. आम्ही पैसे भरतोय आहे का कोणा महाराष्ट्रात आहे का कुठं नाही आणि काय करायचं आम्ही कसं पाणी काढायचं वर उन्हाळ्यात तर पाणीच वर येत नाही हा या इकडे माझं काय बय आष्टी गावचे का तुम्ही मला काय माहिती नाही यांच्याकडे मी आता आलोय बर काय परिस्थिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती काय जिल्हा परिषद काय आपल्याला नाही एवढं अभ्यास त्यातला आहे का आता आम्ही तिकडे आहे, सांगोल्याला सांगोला हा इथं नाही या डबय तुम्ही सांगोला राहिलाय काय सांगोला मतदान तुमच्या इकडे आहे ना मतदान आहे. मतदान इथंच आहे काय कुठला पक्ष चांगला आहे आता काय भाजपच पक्ष चांगला आहे काय का सगळे भाजपच का भाजपनं काम केलंय आमचं मुस्लिम समाज यशवंत त्यांनी दर्ग्यासाठी यासाठी 20 लाख रुपये दिले ते बर हा दुसरे कोण विजयराज दादा तरी डोंगरे अर्थ बांधकाम सभापती होती की नाही काय दिलं नाही काय ते आता राष्ट्रवादीमध्ये ते का गेलेत काय त्यांचा प्रश्न आपल्याला काय माहिती त्यांचं काय असेल ते कशासाठी गेले तर काय असेल की उगत की काय कशामुळे तर असेल बरोबर आहे, पण त्यांच्या स्वार्थासाठी गेले असतील ते आपल्याला तर काय माहित आहे कोण कोण आहेत उमेदवार राष्ट्रीयतल्या जिल्हा परिषद गटात पंचायत समितीमधनं आता आपलेच मदनदादा पाटील आहेत तालुका पंचायतला हा आणि जिल्हा परिषदला ते शेळके दादा आहेत हा समाधान शेळके. समाधान शेळके बर कसं आहे मदन पाटलाचं कार्य मदन पाटलामुळे आम्हाला आमच्या ईदग्यासाठी 20 लाख रुपये मिळाले ना दर्ग्यासाठी दर्ग्यासाठी त्या ईदग्यासाठी ईदगाह हा आमदार यशवंताचे माने यांचे आहेत ना आमदार फंडातनं पुढे मुस्लिम समाज कोणाच्या पाठीशी आष्टीतला आता मुस्लिम समाज तर आहे त्यांचे आपल्या भाजपच्या भाग भाजपच्या हा आमदार साहेब माग आपले पहिले आमदार कोण
यशवंत तात्या माने आणि विद्यमान मधून आमदार आहेत की आता राजू खरे होय बघ ती एकदा मतदान झाले पुन्हा आली नाही पण दिसली नाही आम्हाला बघलेली नाही पुन्हा आम्ही आता येतील की तुमच्याकडे आता येतील की बरं मग आता काय आता आम्ही भाजपचं कमळ घेतले हातात आता काय करायचं ओ येऊ का ओ येऊ का 2 शब्द बोला की काय जिल्हा परिषद पंचायत समिती वातावरण इकडे नेमकं जिल्हा परिषद पंचायत समिती महाराष्ट्रात ज्याप्रमाणे देवाभाऊच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात भाजपमय झालंय तीच परिस्थिती आष्टी जिल्हा परिषद आणि मोहोळ तालुक्यातल्या संपूर्ण जिल्हा परिषद गटात तुम्हाला दिसेल. काय कुठला पक्ष भाजप एकमेव पक्ष भाजप. दुसरा का नको नको कारण विकासाचा मुद्दा घेऊन एकमेव पक्ष तोच जातोय. आता मोहोळ तालुक्यात जर बघितलं पूर्णपणे खिचडी झाले कोण कोणासाठी आणि विकास चाललेलाच नाही. राजन मालकाच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेतृत्वाखालीच विकास होऊ शकतो. म्हणजे एवढे आता विजय डोंगरे देखील आता भाजपमध्ये होते तर राष्ट्रवादी काय गेले मग परत त्यांचं राजकारण मुळात त्यांच्या स्वार्थासाठीच आहे. त्यांचं लोकांसाठी राजकारणच नाही. त्यांचं आता ती जास्त बोलणार आहे आम्ही योग्य वेळी पण राजकारण विकासासाठी नाही. गेले 9 वर्ष जिल्हा परिषद त्यांच्याकडेच होती. सभापती पद होतं. काय केलं त्यांनी त्या काळात पट्ट्यामध्ये निधी आणला मंत्री ते कमिशनसाठी आणला असेल पण रस्त्यावर दिसत नाही. त्यांनी ज्या काळात रस्ते केले आम्ही तर बघितलं आता ते म्हणते 10 वर्ष झालं 5-10 वर्ष झालं रस्ताच केला नाही इकडे. हो मग त्यांची जबाबदारी नव्हती का. आणि गेल्या 1.5 वर्षात त्यांच्या ताब्यात त्यांच्या विचाराचा आमदार दिला ना. काय केलं तुम्ही. डेकळेवाडी परिसर असेल महावितरणचा प्रश्न असेल MSCBचा प्रश्न असेल त्यांनी सांगितलं होतं आम्ही 2 महिन्यात तुम्हाला सबस्टेशन सुरू करून देतो. कुठं आहे आमदार बघायला नाही. विजयराज डोंगरे मतदारसंघात नाहीत कधीच नाहीत. त्यामुळे लोकांना दिलेली आश्वासनं अजिबात पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे लोक भाजप बरोबर उमेदवार कोण कोण आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीला जिल्हा परिषदेतला पांडुरंगदादा शेळके यांचा मुलगा ज्याचा राजकारणाचा पूर्वीपार वारसा आहे असे उमेदवार समाधानदादा शेळके नौखा उमेदवार आहे आणि ज्याच्यात काम करायची धमक आहे आणि त्याची इच्छा आहे काम मनापासून करायची लोकात वेळ घालवायची. समोरचा उमेदवार सापडतच नाही. तुम्ही बघा नॉट रिचेबल लोकांच्या तक्रारी आहेत तुम्ही सापडतच नाहीत. बर काय नाव काय आपलं रमेश गुंड. काय परिस्थिती आहे जिल्हा परिषदची जिल्हा परिषद गावात भाजप ही पक्ष सगळे भाजप म्हणते राष्ट्रवादी कोण आहे ती का नाही ती राष्ट्रवादी विषय नाही पण प्रामुख्याने विषय काय आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सत्ता जिल्हा परिषद आज 30 वर्ष राष्ट्रवादीकडे होती गावात आणि यशवंत त्याचं काम बोलतंय. आता नवीन आमदार ते अपघातात निवडून आलाय पण त्याचं काय ते निवडून आल्यापासून गावात आलाच नाही आणि त्याला कोणी बघितलं बी नाही. गावात त्याचं कधी दर्शन बी झालं नाही. सगळे आता भाजप विरोधात सगळे पक्ष एकत्रित आलेत मोहोळ तालुक्यात. सगळे पक्ष एकत्र आले ती तालुका एकूण खायसाठी एकत्र आले. त्यांचा काय विकासाचा अजेंडा नाही. लोकांची काय देणं घेणं नाही. लोकांचं काही देणं घेणं नाही. मोहोळ तालुका ही लोकनेते परिवार राजन पाटलाच्या विश्वासावर चालणारा माणूस आहे. विकासाचं व्हिजन घेऊन चालणारा माणूस आहे आणि वरनं देवेंद्र फडणवीस यांचं एक महाराष्ट्रासाठी विकासाचं व्हिजन आहे. त्या व्हिजनावर ही पूर्ण पंचायत समिती जिल्हा परिषद गट भाजपला मतदान करेल अशी अपेक्षा आहे. बरं अण्णा नाव काय आपलं मी आता काय बोलणार आहे. काय नाव सांगाय मला काय संजय पाटील. काय व्यावसायिक आहेत का तुम्ही हा व्यावसायिक दिसतंय व्यावसायिक आहे. काय परिस्थिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समितीला 100% राजन पाटलाचं पॅनल येणार. सगळे राजन पाटीलच म्हणायला लागलेत का कारण कामच त्यांचं तसं आहे. दोन्ही मुलाचं काम तसं आहे त्यांच्या. हा जिल्हा परिषद पंचायत समितीला कोण उभं राहिलेत आमच्याकडं शेळके आणि पंचायत समितीला मदनदादा पाटील उभारले आहेत. कसं आहे कार्य त्यांचं मदनदादाचं कार्य सगळ्या गावाला माहिती आहे तालुक्याला माहिती आहे. आपण सांगायची गरजच नाही त्यांना. एकदम 1 नंबर काम. शांत स्वभाव मन मिळव स्वभावाचा माणूस आहे ती. त्यामुळं 100% सीट निवडून येणार म्हणजे येणार. पक्ष 100% पक्ष कुठला BJP कमळ. एकंदरीत आपण या आष्टी गावातील लोकांचा कौल जाणून घेतला आहे. कौल जाणून घेताना मात्र या लोकीकडे सर्वसाधारण 90% हा भाजपकडे असल्याचं देखील दिसून येतं. पाहूया मात्र मतदानात किती स्वरूपात याचं मतदानात रूपांतर होते ते देखील पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. साहस भारत शिंदे न्यूज इंडिया आष्टी.